सो आपण आज सायन्स 2चं टॉपिक नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन कंटिन्यू करतो आहे. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं ॲज अ थेरॉटिकल धडा आहे. जास्तीत जास्त पाठांतर रिव्हिजनवर भर द्यावा, त्यानुसार हा धडा कवर करता येतो. कळलं? आता इकडं लक्ष द्या. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची ट्रिक एकच आहे की प्रत्येक फायलम आपण बघितलं की फायलम काय असतं. किंगडमचा जर पार्ट केले तर फायलम असतं. तर प्रत्येक फायलममध्ये एक ॲनिमल दिलेलं आहे की ज्याची भरपूर नावं दिलेली आहे. बरोबर. त्या ॲनिमलवरनं ती गोष्टी त्याचे कॅरेक्टर लक्षात ठेवायचे आणि जेवढे पण डायग्राम दिले ती नावं लक्षात ठेवायची. ती एक्झाम्पल म्हणून कधी कधी एक्झाम्पल म्हणून विचारतात किंवा तुम्हाला डायग्राम देतात आणि डायग्राम दिल्यावर त्याच्यावरनं तुम्हाला असं क्वेश्चन डायरेक्ट विचारत नाही की फायलम्स पोरिफेराची कॅरेक्टरिस्टिक सांगा. नाही, त्यातलं तुम्हाला एक ॲनिमल देतील, पिक्चर देतील आणि त्याच्यावरनं त्याचे 3 कॅरेक्टर लिहा असं सांगतील आणि कुठल्या फायलमचं आहे ते ओळखा. कळलं? शक्यतो असा देतील की ते डायग्राममध्ये दिलेले आहे. बरोबर, असेच देतील. मग पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलं आपल्याला स्पॉन्ज. तर प्रत्येक फायलममध्ये बघा एक डायग्राम अशी आहे की त्याची भरपूर नावं दिलेली आहे. कळलं? त्याच्यावरनं लक्षात ठेवायचं की बाबा ह्याचे कॅरेक्टर काय असणार आणि तो कुठल्या फायलमचा असणार. शक्यतो डायग्रामवाले एक्झाम्पल देतात. कळलं? मग त्यावरनं त्याचे कॅरेक्टर, मग तिथे ते डायग्राममध्ये असो किंवा नसो, आपल्याला पाठ असले की आपण लिहून मोकळं व्हायचं त्या फायलमचे कॅरेक्टर. कळते? सो आता आपण लास्ट टाईम फायलम फोरिफेरा बघितलेलं. आता आपण आज बघूया सिनिड्रिया, प्लॅटीहेल्मिंथिस, ॲस्केल्मिंथिस, ॲनालिडा, अँथ्रोपोडा आणि मोलुस्का हे बघायचा प्रयत्न करूया. कारण की मी जसं सांगितलं की 2 लेक्चर लागतील. हे दुसरं लेक्चर आहे ह्याचं आणि 3 लेक्चरमध्ये हा धडा संपतो. कळलं? सो एवढंच लक्षात घ्या की लक्षात ठेवण्याची ट्रिक काय की एक एक्झाम्पल डायग्राममधलं टार्गेट करायचं, त्याच्यावर पॉईंट 1, 2, 3 टाकून किंवा जी नावं दिलेत तिथे कुठंच बाजूला ॲड करून ठेवायचे ते कॅरेक्टरिस्टिक. त्याच्यावरनं आपल्याला लक्षात राहतं की नाही बघायचं. किंवा त्या डायग्रामवरच 1, 2, 3 पॉईंट करायचे, नावं आणि ती पॉईंट तिथेच लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्ही जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा तुम्हाला वाचत बसायची गरज नाही. जे लक्षात नाही येणार तेवढंच बघायचं. कळतं? सो अशा प्रकारे आपण काय करू शकतो, क्लासिफिकेशन कवर करू शकतो पाठांचं. कळलं? आणि जे नवीन शब्द येतील ते मी सांगतच चालले. जे मिनिंग तुम्ही तिथल्या तिथे पुस्तकाच्या बाजूला किंवा त्या वर्डच्या बाजूला लिहून ठेवायचं. कळलं? ही पाठांतराची ट्रिक काय की तुम्ही ते एक डायग्राम टार्गेट करा ज्याची सर्वात जास्त नावं दिलेली. त्या डायग्रामवर ते जे बाजूला कॅरेक्टर दिले, पॉईंट दिले, ते त्या डायग्रामवरनं लक्षात ठेवा. वाटलं तर त्या नावांच्या बाजूला 1, 2, 3, 4 मी सांगतच जाईल प्रत्येक शिकवत असताना. कळलं? बघा आता कसं. आता बघा फायलम कोलेंट्रेटा ऑर द सिनिड्रिया. आता ह्याच्यामध्ये बघा एक्झाम्पल कुठली कुठली लक्षात ठेवायची की जी डायग्राम दिलेली नाव आहेत. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल जर कोणी विचारले तर ते लक्षात राहतात लगेच. हायड्रा आहे, कोरल आहे आणि सी ॲनमॉन आहे. बरोबर. हे 3 एक्झाम्पल आहेत की हायड्रा, कोरल, सी ॲनमॉन. कळलं? झाली 3 एक्झाम्पलची नावं पाठ झाली. आणि आता ह्या डायग्रामपैकी कुठलीही डायग्राम काढली तर तुम्हाला माहिती आहे की ह्या 3 एक्झाम्पल मी बघितली होती ती कोणाची होती, सिनिड्रियाची होती. ह्याच्यामध्ये 2 डायग्राम आहे. स्पॉन्जिलिन जरी टाकलं तर मला माहिती आहे की फायलम पोरिफेरामधलं होतं. आम्ही ते लक्षात कसं ठेवायचं ते पण बघितलेलं. आता इथे बघा एक एक मी पॉईंट वाचत जातो, ह्याच्यावरनं एक्सप्लेन करत जातो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आता बघा बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज द सिलेंड्रिकल ऑर द अम्ब्रेला लाईक. इट इज सिलेंड्रिकल, इट इज कॉल्ड अ पॉलिप. त्याला पॉलिप म्हणतात. अम्ब्रेला शेप असेल तर त्याला म्हणतात मेडुसा. कळलं? त्यांनी काय सांगितलं, ह्यांची जी बॉडी असते ती सिलेंड्रिकल असते, सिलेंडरच्या शेपमध्ये असते किंवा अम्ब्रेलाच्या शेपमध्ये असते. म्हणजे आपली जी छत्री आहे त्याच्या शेपमध्ये, म्हणजे वरून असा सर्कल असतो. म्हणजे मशरूम कसं गोल असतं आणि खालून निमुळतं असतं तसं, तशा शेपमध्ये असते. जर ती सिलेंड्रिकल शेपमध्ये आहे तर त्याला पॉलिप म्हणतात आणि जर अम्ब्रेलाच्या शेपमध्ये आहे तर त्याला मेडुसा म्हणतात. कळलं? मग तुम्ही काय करू शकता की शेपमध्ये इथे बॉडी आहे. बरोबर. इथे बॉडीच्या बाजूला तुम्ही मेडुसा आणि पॉलिप लिहिलं तर तुम्हाला लगेच लक्षात येतं की बाबा अम्ब्रेला शेप आहे तर त्याला आपण हे बोलूया, काय म्हणतात, मेडुसा बोलूया. जर सिलेंडरचा शेप आहे तर पॉलिप. म्हणजे इथे तुमचा एक पॉईंट, पहिला पॉईंट कवर झाला बॉडीच्या बाजूला. हे तुमचं नाव पण लक्षात राहिलं आणि हा पॉईंट पण लक्षात राहिला. मोस्ट ऑफ दिस ॲनिमल आर मरीन, ऑनली फ्यू फ्रेश वॉटर रिलर. मग तुम्ही तिथे कुठं इथे ॲड करता येतं का? नाही. मग दुसरा पॉईंट काय ॲड करायचा, मग इथे असं
पॉईंट बेसला. दुसरा पॉईंट टाकायचा मरीन अँड और फ्रेश वॉटर. हे मोस्ट ऑफ इथले जे ॲनिमल असतात मरीन असतात. मरीन म्हणजे काय, खाऱ्या पाण्यातले. और द फ्रेश वॉटर ड्वेलर्स म्हणजे काय, गोड्या पाण्यात वावरणारे. कळलं. सो दुसरा पॉईंट. नंतर दिस ॲनिमल आर रेडिकली सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लास्टिक. आता बघा इथे कुठेच येत नाही. आता रेडियल सिमेट्रिकल, मग काय करायचं माहिती आहे का, आपण बायलॅटरिकल सिमेट्रिकल असेल तर काय म्हणतात, किंवा असिमेट्रिकल असेल तर अशी रेष घालतो आणि त्याला तर बायलॅट्रिकल सिमेट्रिकल करण्यासाठी काय करायचं, असं एक रेष करायची, अशी एक. आता 2 ॲक्सिस गेले ना, जेव्हा 2पेक्षा जास्त ॲक्सिसने तो इक्वल पार्टमध्ये डिवाईड होत असेल तर त्याला रेडियल सिमेट्रिकल म्हणतात. एकच रेष मारली तर बायलॅटरल सिमेट्रिकल. एक रेष मारली आणि अर्धीच ती कट केली तर समजायचं की असिमेट्रिकल. कळलं. तर समजा मी त्याला अशी रेष मारतो आहे, अशी आणि अशी. मग तिसरा पॉईंट कळतो मला की 2 ॲक्सिसपेक्षा जास्त जाते, मग काय, इट्स अ रेडियल सिमेट्रिकल. डिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, 2 लेअरने बनलेले आहेत. आपण बघितलेला एक मागे पॉईंट, जर्म लेअर. 3 लेअर असतात, एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मेसोडर्म. बरोबर, ह्या 3 लेअर असतात. मग काही जणांकडे एक्टो आणि एंडो 2च लर्म असतात, मग ते डिप्लोब्लास्टिक. काही जणांकडे 3 लेअर असतात, एंडो, एक्टो आणि मेसो, मग ते ट्रिप्लोब्लास्टिक. मग इथे काय सांगितलं, डिप्लोब्लास्टिक म्हणजे डबल लेअर. मग इथे काय करायचं, आपण एक लेअर अशी खाली ॲड करा आणि इथे लिहायचं 1 आणि 2. मग काय झालं त्याचं नाव डिप्लोब्लास्टिक. का, 2 लेअर असल्यामुळे. कळलं. सो इट्स अ डिप्लोब्लास्टिक. सो इट इज अ डिप्लोब्लास्टिक. 1 आणि 2 लेअर दाखवले नसते, 1 आणि 2, 1 2. डिप्लोब्लास्टिक. रेडिकल सिमेट्रिकल, बॉडी इज द पॉलिप और द मेडुसा. कळलं. म्हणजे 3 पॉईंट झाले इथे कवर. सिनिडोब्लास्ट बेरिंग द टेल. आता इथे काय करायचं, टेंटेकल आहे ना, टेंटेकलचेच इथे काय करायचं, अशी काठी दाखवायची आणि इथे सिनिडोब्लास्ट लावायचं. सिनिडोब्लास्ट म्हणजे काय, हे टेंटेकल म्हणजे त्याच्या तोंडाचे चुशके किंवा आपण हेअर लाईक स्ट्रक्चर बोलू शकतो. ह्याच्या आतमध्ये छोटे 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 दातं किंवा काट्यासारखं असतं की ज्याच्यामधून विष बाहेर येतं. म्हणजे सापाचे कसे दातं असतात छोटे छोटे असतात. तर काय होतं, एखादा जर मासा आला किंवा एखादा ॲनिमल, त्याचा प्रे आला, प्रे म्हणजे शिकार आला त्याचा, ज्याला खायचं आहे, तो इथे आला की तो टेंटेकलमध्ये अडकवतो आणि या टेंटेकलमध्ये जे सिनिडोब्लास्ट असतात त्याच्यामध्ये विष असतात ते त्याला टोचवतात आणि त्यामुळे तो पॅरालाइज होतो किंवा मरतो आणि मग ते त्याला माउथ खातात. म्हणजे हे माउथ आहे, माउथच्या सभोवती टेंटेकल असतात ज्याच्यामध्ये काय असतात, सिनिडोब्लास्ट असतात. सिनिडोब्लास्ट म्हणजे काटे, विषारी काट्यासारखे स्ट्रक्चर. सो इथून तुमचं टेंटेकल्सवरनं चौथा पॉईंट कळवतो की सिनिडोब्लास्ट, बरोबर, ज्याचं काम काय की जेवण पकडणं म्हणजे प्रे पकडणं आणि प्रोटेक्शन. आता सिम्पल त्याच्यावर हल्ला झाला तर तो असं स्वतःला प्रोटेक्ट पण करू शकतो. सो सिनिडोब्लास्ट. अशा प्रकारे काय होतं, हे 4 पॉईंट कवर होतात. मग त्याने एक्झाम्पल दिलं आहे बघा. एक्झाम्पल काय, पहिला हायड्रा म्हणजे एक्झाम्पलमधला हायड्रा. नंतर सी ॲनमम, ज्यालाच ॲडमेसिया नाव दिलं, म्हणजे हा एक कवर झाला. नंतर ॲरेलिया जेलीफिश कोलर, म्हणजे तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं त्यातले 3 एक्झाम्पलची इथे डायग्राम दिलेले आहे. ॲटलिस्ट ही 3 एक्झाम्पलची नावं, ॲडमेशिया, दॅट इज सी ॲनमॉन, हायड्रा आणि कोरल, हे 3 लक्षात ठेवायचे. नंतर सायकेलिया, ज्याचं पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर दिले, जेवढे लक्षात राहिले एवढे, पण ॲटलिस्ट डायग्रामची जी नावं दिली तेवढी नावं एक्झाम्पल म्हणून लक्षात पाहिजे. हे कळलं. सो हा आहे सिनेरियो. म्हणजे आता तुम्ही ह्याच्यावरून लक्षात ठेवता की बाबा ह्याची बॉडी आहे, इथे मी 1 पॉईंट टाकला आहे. बॉडी म्हणजे काय, हां, ह्याची पॉलिप आणि मेडुसा बॉडी. पॉलिप म्हणजे काय, सिलेंड्रिकल असेल तर पॉलिप, जर अम्ब्रेलासारखी असेल तर त्याला मेडुसा नाव आहे. बरं. नंतर दुसरं काय सांगितलं बाबा, ह्याची सिमेट्री कशी आहे, 2 ॲक्सिस पास झालेत म्हणजे काय, 2पेक्षा जास्त ॲक्सिस असं रेडियल सिमेट्रिकल असते. मग नंतर इथे काय 2 लेअर दिलेत म्हणजे हा डिप्लोब्लास्टिक आहे. बरोबर. त्यानंतर इथे मी लिहिते रेश मारून खाली लिहिले मरीन ऑर द फ्रेश वॉटर, म्हणजे खाऱ्या पाण्यात पण राहतात. फ्रेश वॉटर म्हणजे गोड्या पाण्यात किंवा नदीच्या पाण्यात पण असतात. नंतर चौथा पॉईंट काय लिहिला, टेंटेकल सिनिडोब्लास्ट दिला आहे. सिनिडोब्लास्ट म्हणजे काय, टॉक्सिक दातं असतात ज्याच्यामधून टॉक्सिन बाहेर येतं. बरोबर. ह्याच्यावरनं मी हे 4 पॉईंट लक्षात ठेवले. अशा प्रकारे एक ॲनिमल टार्गेट करून लक्षात ठेवलं. ठीक आहे. ह्याच्यामधले शक्यतो मी सगळे शब्द घेतले, जर कुठला अडला तर विचारा प्लीज. कळलं. आता दुसरं फायलम प्लॅटिया. आता पहिले आपण नॉन कॉर्डेट बघतोय. नॉन कॉर्डेट म्हणजे काय,
नॉन कॉर्डेड म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नसतो असे प्राणी बघतोय. आणि पहिले 10 आहेत नॉन कॉर्डेड, 2 बघितले, 3 4 5 6 7 8 9 10, बरोबर. मग इथून एकायडर्मेटा, बरोबर. मग इथपर्यंत जे ते सगळे काय आहेत, नॉन कॉर्डेड आहेत. मग तिथून आपले काय म्हणतात, कॉर्डेट चालू होतात बघा. फायलम कॉर्डेटा. कॉर्डेटा म्हणजे काय, त्याच्यामध्ये पाठीच्या कणा असणारे. कळतं. पाठीचा कणा असणारे ते खूप सोपे आहे, कारण की डे टू डे लाईफमध्ये आपण इझिली बघतो. कबूतर बघितलेला आहे, साप बघितलेला आहे. त्यांना जर त्यांचा पिक्चर जर डोळ्यासमोर आणली तर आपल्याला त्यांचे जे कॅरेक्टर आठवतात तेच कॅरेक्टर तिथे दिलेले आहे. समजा तुमच्यासमोर मी वटवाघूळ आणला तर तुम्हाला आठवतं की बाबा त्याला नंतर साप आणला तुला कळतं, कबूतर आणला कळतं, साप आणला कळतं, लगेच कॅरेक्टर आठवतं. सापांना पाय आहे की नाही आहे, त्यांच्या अंगावर खवली आहेत का, किंवा स्किन त्यांची ही आहे का, येस, लगेच कळतं. मग अशा प्रकारे लगेच कॅरेक्टर आवडतं. त्यामुळे जे कॉर्डेट आहे ते लक्षात ठेवायला अतिशय सोपे आहे. हे नॉन कॉर्डेट कसे असतात की आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला असतात, पण एवढे सूक्ष्मजीव असतात हे की ते असं दिसत नाही ऑब्झर्वेशन. हे कॉर्डेट लगेच दिसतात. वटवाघूळ आहे, साप आहे, मगर आहे, कबूतर आहे, लगेच दिसतात. त्यामुळे लगेच आठवतं. त्यामुळे हे ते इमॅजिन करावं लागते, एक डायग्राम घ्यावी लागते आणि इमॅजिन करावं लागतं. ठीक आहे. आता बघा, आपण आता फायलम प्लॅटीहेल्मिंथिसकडे जातो. प्लॅटीहेल्मिंथिस, अरे आता त्याच्यामध्ये बघा लिव्हर फ्लूक नावाची जी डायग्राम आहे त्याची सर्वात जास्त नावं दिली. मी तुम्हाला सांगितलं की सर्वात जास्त नावं दिलेली जी डायग्राम आहे ती लगेच बघायची, कारण की त्याच्यावरनं प्रश्न विचारण्याचे चान्सेस असतात किंवा ती डायग्राम दिली जाते एक्झाम्पल म्हणून, बरोबर. किंवा युनिक. आता ह्याच्यामध्ये प्लॅटीहेल्मिंथिस ह्याची खूप दिलेली आहे, बाकीचं काय एवढी डायग्राम नाही. आता ॲस्कॅरिस खाली जर बघतात जंत म्हणतात ह्याला पोटातली, हे काय एकच एक्झाम्पल, त्यामुळे काय एकच लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये बघा लीच किंवा अर्थवर्म, बरोबर, लगेच लक्षात राहतं. कळलं. आता ह्याचे एक्झाम्पल पण काय, डायग्राम लिव्हर फ्लूक एक्झाम्पल आहे प्लॅटीहेल्मिंथिसचं, टेपवर्म आणि प्लेनेरिया. कळलं. म्हणजे एक्झाम्पल लगेच दिसत आहेत, लिव्हर फ्लूक, टेपवर्म आणि प्लेनेरिया. आता बघा जे नवीन शब्द आहे ते मी सांगत. आता ह्याचे कॅरेक्टरिस्टिक की आता एक लक्षात घ्या, हे आणि हे कंपॅरिझनमध्ये वाचायचं, प्लॅटीहेल्मिंथिस आणि ॲस्कॅरिस. कारण की कसं आहे, दोघांचे पॉईंट काही मॅच होतात, काही अपोजिट आहे. आणि जेव्हा असं कंपॅरिझनमध्ये दोघं वाचाल तर लगेच लक्षात राहतं. तरी मी एक एक शिकवतो, बघा तुम्ही. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज स्लेंडर. स्लेंडर म्हणजे निमुळती असते, ह्यांची बॉडी निमुळती असते. आणि फ्लॅट असते, कशासारखी, पानासारखी. पानाचा आकार कसा निमुळता होत जातो आणि पान चपटं असतं, तो स्लेंडर अँड फ्लॅट. त्यामुळे ह्याला म्हटलं जातं फ्लॅटवर्म, चपटेकृमी, बरोबर. त्यामुळे ह्याला काय म्हटलं जातं, चपटेकृमी. रिबिनसारखं असतं. रिबिन म्हणजे आपली साधी रिबिन असते ना केसाला लावायची, तशीच चपटे असतात. सो इट इज कॉल्ड अ फ्लॅटवर्म. कळलं. मग आता पहिला म्हणजे ह्याच्यामध्ये पॉईंट बघा, इथे काय कुठं तिथे आहे का, लीफ लाईक बॉडी, म्हणजे हा तुमचा पहिला पॉईंट. लीफ लाईक बॉडीच्या खालीच लिहायचं फ्लॅटवर्म. आता ह्याला फ्लॅटवर्म काय म्हणतात, बिकॉज इट शेप कसं आहे, फ्लॅट अँड स्लेंडर आहे, त्यामुळे इट इज कॉल्ड अ फ्लॅटवर्म. म्हणजे झाला पहिला पॉईंट इथे कवर झाला ह्या डायग्राम. मोस्ट ऑफ द ॲनिमल एंडोपॅरासाइट अँड फ्यू आर द फ्री लिव्हिंग अँड ॲक्वॅटिक. मग त्यांनी काय सांगितलं आहे, इट इज अ एंडोपॅरासाइट. आता इथे कुठं आहे काय, कुठं तरी नाही. मग आपण काय करूया, दुसरा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवण्यात येईल. ही नावं म्हणून लिहायची नाही एक्झाममध्ये, हे आपल्याला लक्षात ठेवा. हे दुसरं आहे एंडोपॅरासाइट. एंडोपॅरासाइट, एंडो म्हणजे बाहेर, पॅरासाइट म्हणजे परजीवी. हे कुठल्या पण एंडो, इन, बरोबर. एंडो म्हणजे इन म्हणजे काय, आत. कुठल्याही प्राण्याच्या आतल्या बाजूला हे असतात आणि परजीवी असतात. म्हणजे काय, ज्याच्या शरीरामध्ये आहे त्याच्या शरीरातले न्यूट्रिएंट ब्लड ह्याच्यावर ते जगतात, म्हणून त्याला पॅरासाइट, परजीवी म्हटलं जातं. आणि ते शरीराच्या ऑर्गनच्या आत असतात, म्हणजे बॉडीच्या आतमध्ये असतात, बाहेर नसतात. सो देअर फॉर एंडोपॅरासाइट. कळलं. मग त्यामुळे ह्यांना एंडोपॅरासाइट म्हटलं जातं. मग आता एंडोपॅरासाइट आहे आणि काही फ्री लिव्हिंग असतात. काही फ्री लिव्हिंग म्हणजे काय, की जे कशावर डिपेंड नसतात, मुक्तपणे वावरतात. आणि ॲक्वॅटिक, पाण्यामध्ये राहणारे. सो दुसरा पॉईंट काय, की हे एंडोपॅरासाइट असतात आणि दुसरं फ्री लिव्हिंग आणि ॲक्वॅटिक असतात. फ्री लिव्हिंग म्हणजे काही मुक्तपणे म्हणजे कोणावर डिपेंड नसणारे. आता एंडोपॅरासाइटचं एक सिंपल उदाहरण म्हणजे झपाटलेलं. आता तो भूत आहे, भूताला बॉडी लागते म्हणून तो कुठल्या कोणाच्या तरी माणसाच्या अंगात जाऊन बसतो, बरोबर. म्हणजे काय, की भूत काय झाला, एंडोपॅरासाइट, कारण की तो त्याच्या बॉडीवर डिपेंड आहे भूतिया हरकत करायला. आणि तो जो ज्याच्या अंगामध्ये गेला आहे तो म्हणजे होस्ट. कळते. सो एंडोपॅरासाइट. सेकंड पॉईंट, मग इथे लिहिलं तुम्ही एंडो. नंतर ॲकमलेट अँड बायलॅट्रिकल सिमेट्रिकल. आता इथे तुम्ही सरळ एक रेष मारली, तुम्हाला ह्याचा पण शब्द करत नाही.
एकच रेष मारली तर तुम्हाला कळतं की इट्स अ बायलॅटरल सिमेट्रिकल. म्हणजे काय, एक रेष मारल्यानंतर त्याचे शरीराचे 2 समान भाग होतात. आणि मग त्यांनी सांगितले ॲक्लोमेट. आता ॲक्लोमेट जो आहे हा वर्ड नाही आहे इथे, मग तिथे लिहायचं तुम्ही ॲक्लोमेट. ॲक्लोमेट म्हणजे काय की द ऑर्गॅनिझम ऑर द ॲनिमल विच डू नॉट हॅव अ बॉडी कॅव्हिटी. म्हणजे शरीराच्या आतमध्ये ज्या पोकळ्या असतात, पोकळ जागा किंवा एअरसाठी जी जागा असते ती नसते, अशांना म्हटलं जातं ॲक्लोमेट, मीन्स बॉडी कॅव्हिटी अब्सेंट. आता आपल्या शरीरामध्ये तुम्हाला माहिती आहे छातीचा पिंजरा आहे, हृदय आहे, पोट आहे, हे ते पोकळे आहेत, म्हणजे हवेच्या जागा आहेत, म्हणजे पोकळ जागा आहेत. मग आपण ॲक्लोमेट आहे का? नाही, कारण की आपल्याकडे बॉडी कॅव्हिटी आहे. ज्यांच्या मध्ये बॉडीमध्ये कॅव्हिटी असते, गॅप असतं, मोकळी स्पेस असते एअरसाठी, त्यांना इक्विलोमेट म्हटलं आहे, इक्योलोमेट. आणि ज्यांच्या बॉडीमध्ये नसतं त्यांना म्हटलं जातं ॲक्लोमेट. सो हे काय आहेत ॲक्लोमेट, म्हणजे बॉडी कॅव्हिटी अब्सेंट. तीज आर द ट्रिप्लोब्लास्टिक. आता आपण बघितलं तिथे 2 रेषा खेचलेला म्हणून डिप्लोब्लास्ट. इथे आपण काय करायचं, 3 रेषा म्हणजे 1 2 3, 1 2 3, किंवा तुम्हाला लक्षात राहायचं 3 रेषा ट्रिप्लोब्लास्टिक. मग तुम्ही काय करता, ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 लेअरने बनलेले आहेत. कुठले? मेझोडम, एंडोडम अँड एक्टोडम, हे 3 लेअरने बनलेले असते. एंडो म्हणजे काय, सर्वात आतली, मिझो म्हणजे मधली, एक्टो म्हणजे सर्वात बाहेरची लेअर. मग असे ट्रिप्लोब्लास्टिक. दिस ॲनिमल आर द हर्मोप्रोडाइट. हर्मोप्रोडाइट म्हणजे काय, एकाच बॉडीमध्ये मेल ऑर्गन पण असतो आणि फिमेल ऑर्गन पण असतो. म्हणजे असं ह्यांची मेल आणि फिमेल वेगळी असते असं नाही. ते आर द मेल अँड फिमेल, दोन्ही ऑर्गन एकाच बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, एकाच ॲनिमलमध्ये असतात. बरोबर, एका बॉडीमध्ये मेल आणि फिमेल. कळलं? सो दीज आर कॉल्ड अ हर्मोप्रोडाइट. दॅट इज मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आर प्रेझेंट इन अ सेम ॲनिमल बॉडी. एकाच शरीरामध्ये दोन्ही बॉडी प्रेझेंट असतात, दॅट इज मेल अँड फिमेल. कळलं? मग त्याने एक्झाम्पल दिले प्लेनेरिया, लिव्हर फ्लूक आणि टेपवर्म. कळलं? म्हणजे ह्याच्यावरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तिथे बाजूला नावं लिहून पेन्सिलने. हे बघा, तुम्ही कम्फर्टेबल असाल त्याच्यात, तुम्ही काही जण त्याला चार्ट बनवा किंवा काही जण असे डायग्रामवरून लक्षात ठेवा, तुमच्यावर आहे की तुम्ही कसं लक्षात ठेवतो. फक्त तुम्हाला सांगतो की असं लक्षात ठेवलं तर बरं होतं का, तुमचे पॉईंट लक्षात राहतात विथ त्या एक्झाम्पल्सचे. मग त्याचे एक्झाम्पल टेपवर्म आणि प्लेनेरिया. कळलं? आता हे झालं लिव्हर फ्लूक किंवा टेपवर्म किंवा प्लेनेरिया. आता आपण बघूया ॲस्केलेमेंथिस. मिन्थिस ही म्हणजे काय, तुमच्या पोटात होणारे जंत, हे ॲस्केलेमेंथिस कॅरेक्टरमध्ये जातात किंवा त्या प्रकारामध्ये मोडतात. बघा, आता ह्याला आपण काय म्हटलेलं, फ्लॅटवर्म, चपटं. हे गोल असतात, बरोबर, म्हणून ह्याला म्हणतात राऊंड वर्म. म्हणजे हे फ्लॅटवर्म, तर हे कोण, राऊंड वर्म, गोलकृमी. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज लॉंग, थ्रेड लाईक, लांब असते धाग्यासारखी, किंवा सिलेंड्रिकल असते. सिलेंड्रिकल म्हणजे तुम्हाला माहिती आहे सिलेंडर कसं असतो, गोल, तसे. हेच दीज आर कॉल्ड अ राऊंड वर्म. त्यामुळे ह्यांना गोलकृमी म्हटलं जातं. कळलं? मग ॲस्कॅरिस म्हणून एक्झाम्पल दिलं आहे, ॲस्कॅरिस. बघा, दिस ॲनिमल आयदर फ्री लिव्हिंग, एकतर फ्री लिव्हिंग असतात किंवा एंडो पॅरासाईट असतात. आता बघा, एंडो पॅरासाईट, हे पण एंडो पॅरासाईट, ते पण एंडो पॅरासाईट. एंडो पॅरासाईट म्हणजे काय, शरीराच्या आतल्या ऑर्गनवर ते वाढतात किंवा शरीराच्या आत असतात आणि पॅरासाईट असतात. फ्री लिव्हिंग तुम्हाला माहिती आहे, फ्री लिव्हिंग म्हणजे मुक्तपणे राहणारे, ते कोणावर डिपेंड नसतं. मग ते टेरेस्ट्रियल पण असतात, ॲक्वॅटिक पण असतात. बरोबर, टेरेस्ट्रियल किंवा जमिनीवर राहणारे किंवा पाण्यात राहणारे. म्हणजे हे दोन्ही काय आहेत, एंडो पॅरासाईट आहेत. म्हणजे दोघांमधला पहिला डिफरन्स, ह्याला फ्लॅटवर्म, ह्याला राऊंड वर्म. आणि डिफरन्स नाही, दुसरं इक्वल, दोघं पण काय आहेत, एंडो पॅरासाईट आहेत. बॉडी ऑफ दिस इज ट्रिप्लोब्लास्टिक अँड सुडोप्लेट. आता हा पॉईंट दोघांमध्ये कसा व्हॅरी होतो बघा. ट्रिप्लोब्लास्टिक आहे, हा पण ट्रिप्लोब्लास्टिक आहे वरचा. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, 3 लेअरने बनलेला, दॅट इज एंडोडम, एक्टोडम आणि मिझोडम. हे 3 बॉडी त्यांच्या 3 थरांनी बनलेले आहेत, एंडो, एक्टो आणि मिझो. बरोबर, दोघं पण. पण काय, इकडे जो होता ॲक्युमुलेट होता. ॲक्युमुलेट म्हणजे काय की देर इज अ नो बॉडी कॅव्हिटी. हा आहे सुडोक्लोमेट. सुडोक्लोमेट म्हणजे काय, ह्यांची जी बॉडी कॅव्हिटी आहे जी असते पण ती वेगळ्या प्रकारे बनलेली असते. म्हणजे ॲक्च्युली बघा, युकोलोमेट म्हणजे ज्यांच्या अंगामध्ये बॉडी असते ती कशी बनते, जेव्हा सुरुवातीच्या स्टेजला, डेव्हलपमेंटच्या स्टेजला बेबीच्या, त्याला एम्ब्रॉयनिक स्टेज म्हणतात, जेव्हा तो फक्त सेलचा एक गोळा असतो, तर त्याच्यामध्ये 3 लेअर असतात. सर्वात बाहेरची जी असते ती एक्टोडम, मधली असते ती मिझोडम आणि आतली असते ती एंडोडम. तर तुम्हाला सांगतो
की बॉडीमध्ये जी कॅव्हिटी, आपल्या अंगामध्ये जी पोकळी बनते ती मेझोडमपासून बनते. ही जी स्पेस आहे एअरसाठी, बरोबर. मग जे काय की जसं जसं डेव्हलप होईल तो मेझोडम काय म्हणतात कमी होत जातो आणि ती कॅव्हिटी किंवा ती पोकळी बनते. जर या पद्धतीने कॅव्हिटी न बनता दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने कुठल्या तरी बनलेली आहेत, भरपूर प्रकार आहेत, बरोबर, मी पण वाचलं नाही. तर अशा प्रकारे कॅव्हिटी आहे पण अशी नाही बनली, वेगळ्या प्रकारे बनली, मग त्याला म्हटलं जातं सुडोक्लोमेट. सुडोक्लोमेट म्हणजे काय? सुडो म्हणजे खोटी कॅव्हिटी. म्हणजे मे बी असं असतं की कधी कधी ती कॅव्हिटी आहे असं वाटतं पण ती नसते. सो सुडोक्लोमेट. कळतंय? म्हणजे काय की ही जी कॅव्हिटी आहे ती अशा प्रकारे न बनता, म्हणजे मिझोडममध्ये न बनता वेगळ्या पद्धतीने बनलेली आहे. कळलं? दॅट इज सुडोक्लोमेट. म्हणजे काय, दोघं पण ट्रिप्लोब्लास्टिक, फक्त कॅव्हिटीच्या बाबतीत डिफरन्स आहे की तो आहे तो ॲक्लोनेट आहे, हा सुडोक्लोमेट आहे. बॉडी ऑफ दिस ॲनिमल नॉन सेगमेंटेड अँड कवर विथ द थिक किटिकल, टफ किटिकल. ह्यांची बॉडी नॉन सेगमेंटेड असते. नॉन सेगमेंटेड म्हणजे काय, ह्यांच्या बॉडीवर रेषा नसतात. काय नसतात? रेषा नसतात. हे बघा, सो समजा ही अशी ॲस्कॅरिस आहे, तर ह्यांच्या बॉडीवर अशा रेषा नसतात. सो देअर फॉर इट इज कॉल्ड नॉन सेगमेंटेड. जर अशा रेषा असतील तर त्यांना म्हणतात सेगमेंटेड. कळलं? उदाहरणार्थ तुमची गांडूळ जो आहे अर्थवर्म, तो काय आहे, सेगमेंटेड असतो, बरोबर. सो इट इज अ नॉन सेगमेंटेड बॉडी, त्यांच्या अंगावर रेषा नसतात. टफ क्युटिकल म्हणजे त्यांचं बाह्य आवरण असतं ते जरा टफ असतं. टफ म्हणजे कडक असतं. दिस ॲनिमल आर द युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल म्हणजे काय की मेल आणि फिमेल हे वेगळे वेगळे एक्झिस्ट करतात. कळलं? म्हणजे मेल वेगळी आणि फिमेल वेगळं. कळलं? सो त्याचे एक्झाम्पल दिले त्याने, ॲस्कॅरिस दॅट इज इंटेस्टिनल वर्म म्हणजे पोटामधल्या कृमी, फिलॅरियल आणि लोआ. तर तुम्ही ॲस्कॅरिस हे एक्झाम्पल लक्षात ठेवा आणि एक कुठलं तरी फिलॅरियल किंवा लोआ दॅट इज आय वर्म, हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्याच्यावरनं तुम्ही इथे कुठंतरी तुम्ही ह्याच्यावरनं पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा इथे तुम्ही काय करा, मी सांगितलं तसं पॉईंट 1, 2, 3, 4 असं मेन्शन करून ठेवा. आणि नावं लक्षात ठेवा. डायग्राम देऊन विचारतात कॅरेक्टर्स, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट विचारणार नाही की फायनल ॲस्कॅलेंटचे कॅरेक्टर सांगा, तुम्हाला डायरेक्ट ॲस्कॅरिसची डायग्राम देणार. हां चला, नावं पूर्ण करा हे तर सोडा, नावं जरा अवघड आहे, पण डायरेक्ट त्याच्यावरून विचारणार कॅरेक्टर सांगा या फायलमचे. कळलं? आता इकडे लक्ष द्या. म्हणजे हे झाले तुमचं ॲस्कॅलेंट्रीज. आता आपण बघायचं ॲनालिडा. ॲनालिडा आणि अँथ्रोपोडा हे खूप महत्त्वाचे आहेत. का? तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाममध्ये सायन्स 2मध्ये जर तुम्ही प्रॅक्टिकल बुक सेक्शन बी बघितला तर त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ॲनिमलमध्ये तुम्हाला नॉन कॉर्डेडमध्ये अँथ्रोपोडा आणि ॲनालिडा हे आहे. ॲनालिडामध्ये काय तुम्हाला की शक्यतो अर्थवर्म आहे आणि अँथ्रोपोडामध्ये तुम्हाला कॉक्रोच दिलेला असतो सॅम्पल म्हणून, त्याच्यावरनं कॅरेक्टर लिहायचे असतात. आणि कॉर्डेटमध्ये तुम्हाला आहे ना स्पेसिमन म्हणजे खरा कबूतर मारलेला नाही, एक असा त्याचा पुतळा बनवलेला कबूतर असतो, तो दिला जातो आणि त्याच्यावरनं तुम्हाला हे करायचं असतं, कॅरेक्टर लिहायचे असतात. कळलं? सो आता फायलम ॲनालिडा नॉन कॉर्डेट म्हणजे पाठीचा कणा नसणाऱ्यांमध्ये आपण आता ॲनालिडा बघू. आता ॲनालिडाचे वैशिष्ट्य काय, तर त्याचे पहिले एक्झाम्पल बघा. अर्थवर्म, लीच आणि नेरिस, बरोबर. नेरिस. आता ह्यांच्यावरनं तुम्हाला हे कॅरेक्टर लक्षात ठेवायचे. लीच तुम्हाला माहीत असेल की तुम्ही कधी तर ॲनाकोंडाचा मूवी बघितला असेल की ती काही लोक जंगलातून जात असतात तर काहीच्या असं शर्टाच्या आतमध्ये किडे असतात की ते त्याच्या पाठीला चिटकून बसतात, जे काय करतात तर रक्त शोषून घेतात, बरोबर. मग ते लीच असतात. ॲक्च्युली ह्याला ट्रीटमेंटसाठी पण वापरलं जातं की समजा एखाद्याचे पाय खराब झाले किंवा हात आणि तिथे रक्त असं खराब झालेलं रक्त जमा झालं आहे, खूप वर्षापासून निघत नाही किंवा सारखं खराब, तर ते लीच त्याच्यावर टाकले जातं. मग ते शोषतात ते खराब झालेलं रक्त. कळते? सो अर्थवर्म, लीच आणि नेरिस हे 3 एक्झाम्पल. अर्थवर्म, लीच आणि नेरिस. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज लॉंग अँड सिलेंड्रिकल. आता जर तिन्ही जर तर लॉंग बॉडी आहे, सिलेंड्रिकल आहे, बरोबर. मॅट्रिकली सेगमेंटेड म्हणजे काय की ह्यांच्या अंगावर जे सेगमेंट आहे इट्स नॉट क्लिअर, म्हणजे ज्या रेषा आहेत त्या क्लिअर नाही आहेत. त्या आपल्याला दिसत आहेत बघा, अशा सरळ रेषा आहेत, बरोबर. अशा आडव्या नाही, सरळ रेषा असणार. सो रेषा क्लिअर नसतात आणि असल्या तर त्या अशा राऊंड नाही, अशा उभ्या असतात.
म्हणजे क्लिअर स्पष्ट अशा रेषा नाही. सो इट इज अ मेटामेट्रिकली सेगमेंटेड. मोस्ट ऑफ द ॲनिमल आर फ्री लिव्हिंग, फ्यू आर द एक्टोपॅरासाईट. शक्यतो फ्री पॅरासाईट असतात, म्हणजे काय की हे मुक्तपणे राहतात, कोणावर डिपेंड नसतात. आणि जर असले तर एक्टोपॅरासाईट, एक्टो म्हणजे बाह्य अंगावर राहणारे, म्हणजे बॉडीवर राहणारे. उदाहरणार्थ तुमच्या उवा शरीराच्या आत राहतात का बाहेर राहतात? तर शरीराच्या बाहेर राहतात, डोक्यावर. सो दे आर द एक्टोपॅरासाईट. बरोबर. सो एक्टोपॅरासाईट असतात. मग हे लीच, अर्थवॉर्म, नेरिस, इट इज द एक्टोपॅरा. फ्री लिव्हिंग ॲनिमल मे बी द मरीन ऑर द फ्रेश वॉटर डिलर ऑर टेरेस्ट्रियल. म्हणजे फ्री लिव्हिंग आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे मुक्तपणे राहणारे. एकतर मरीन असतात, खाऱ्या पाण्यात राहणारे, नाहीतर फ्रेश वॉटर ड्वेलर असतात, गोड्या पाण्यात राहणारे, किंवा टेरेस्ट्रियल असतात, जमिनीवर. आता ॲनिमल असून कुठं असणार आहे? जमिनीवर असणारे, पाण्यात असणारे, पाण्यामध्ये पण खाऱ्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात. तर तिन्ही याच्यात असतात. दीज आर द ट्रिप्लोब्लास्टिक. आता तुम्हाला माहिती आहे ट्रिप्लोब्लास्टिकचा अर्थ सांगितला मी भरपूर वेळा. 3 लेअरने बनलेला असतो, एंडो, एक्टो आणि मेसोडर्म. बायलॅट्रिकल सिमेट्रिकल. तुम्हाला माहिती आहे एकच ॲक्सिस असा असतो की त्याच्यातून ह्याला कट केलं तर अंगाचे इक्वल पार्ट होऊ शकतात. बाकी कुठल्याही अँगलने त्याला कट करा, त्याचे 2 पार्ट होऊ शकत नाही इक्वल. बरोबर. मग ते असिमेट्रिकल. आणि त्याला 2पेक्षा जास्त रेषेच्यामधून कट केलं, म्हणजे असं करा असं करा, तर ते इक्वल पार्टमध्ये येतं, ते रेडिकल सिमेट्रिकल. मग हे काय बायलॅट्रिकल सिमेस्टर, म्हणजे एकच ॲक्सिसने ह्यांचे 2 तुकडे करतात. युक्युलोमेट. आता युक्युलोमेट म्हणजे काय? बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट. युक्युलोमेटचा अर्थ काय? बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट. कळलं? म्हणजे ह्यांच्या आतमध्ये जी बॉडी कॅव्हिटी असते. कळलं? दे हॅव अ सिटा ऑर पॅरापोडिया ऑर सकर फॉर द लोकोमोशन. आता दे हॅव अ सकर किंवा पॅरापोडिया किंवा सिटे. आता एक तुम्हाला सांगतो, सिटे, पॅरापोडिया, सकर हे त्यांचे लोकोमोशन, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधन. जर तुम्ही इथे बघितलं तर बघा पॅरापोडिया दिलं, हे पाय नसतात, अनेक असे केसासारखे ऑर्गन असतात की ज्याच्यामुळे हे लोक पावसाळ्यामध्ये बघा पैसा नावाचा एक प्राणी येतो, त्याचे पाय नसतात, भरपूर केसांसारखे असे अंग, त्यामुळे तो इकडून तिकडे जातो. मग त्याला म्हणतात पॅरापोडिया. त्याला काय म्हणतात? पॅरामोडिया. पॅरापोडिया म्हणजे त्यांचं काय? लोकोमोशन, इकडून तिकडे जाणं. मग सकर असतात का? हो. तुम्हाला माहिती आहे ते जत्रेमध्ये धनुष्यबाण भेटतात, ते जे मारला की तो दरवाजाला जाऊन चिपकतो. तर काही ॲनिमल्सला तसे सकर असतात लोकोमोशन करायला, एका ठिकाणावर दुसऱ्या जाण्यासाठी. आणि सिटे म्हणजे ते दिसत नाहीत, पण आपले काय म्हणतात मोशनसाठी यूज केले जातात. जर तुम्ही गोम ज्याला म्हणतात तसे बैठले तर ते पाय नसतात, ते काय असतात? लोकोमोशन करण्यासाठी ऑर्गन असतात. मग त्यांना सिटे, पॅरापोडिया किंवा सकर्स हे नाव दिलेलं आहे. सो हे काय? त्यांचे लोकोमोशन, एका ठिकाणावर दुसऱ्या जाण्याचे साधन. बॉडी कवर विथ द स्पेशल क्युटिकल, म्हणजे त्यांच्या अंगावर स्पेशल असं आवरण असतं किंवा ते काय असतात? कवर असतं. हर्मोप्रॉडाक्ट. आता आय होप तुम्हाला माहीत पडले की एकाच बॉडीमध्ये मेल आणि फिमेल दोन्ही ऑर्गन असतात एकाच बॉडीमध्ये. कळलं? किंवा युनिसेक्शुअल पण असतात. युनिसेक्शुअल म्हणजे मेल बॉडी वेगळी, फिमेल बॉडी वेगळी, असे पण असतात. एक्झाम्पल अर्थवॉर्म, लीच अँड नेरिस. त्याचंच एक्झाम्पल म्हणजे अर्थवॉर्म, लीच अँड नेरिस, हे त्यांचे एक्झाम्पल दिलेले. कळलं? म्हणजे ह्याच्यावरनं तुम्हाला पॉईंट काय करायचे? लक्षात ठेवायचे. कळतं आहे? आता बघा, हे झालं तुमचं ॲनालिडा. आता सिम्पल आहे, तेच वर्ड रिपीट होत आहे. नवीन जो वर्ड आला तो मी तुम्हाला सांगतो. आता अँथ्रोपोडा. अँथ्रोपोडा म्हणजे त्याचा शब्दशः मिनिंग आहे जॉईंट अपेंडेज, म्हणजे जॉईंट लेग. लेग काय असलेले? जॉईंट लेग. बरोबर. किंवा मराठीमध्ये अपेंडेजला प्रॉपर वर्ड आहे उपांगे. बरोबर. त्यांची जी अंग असतात ते जोडलेली असतात किंवा पाय असतात ते जोडलेली असतात. इट इज कॉल्ड अपेंडेज किंवा उपांगे. बरोबर. कॉक्रोचला कसे 2 अँटिना चिटकलेले असतात तोंडासमोर. बरोबर. सो त्यांचे जॉईंट असे उपांगे असतात किंवा अपेंडेज असतात. मग अँथ्रोपोडाचाच शब्दशः अर्थ होतो जॉईंट लेग. कळलं? दिस ॲनिमल हॅव अ जॉईंटेड अपेंडेज. त्यांचे उपांगे जॉईंट असतात. बरोबर. म्हणजे काय? ते अंगे एकमेकाला असे जॉईंट असतात. बरोबर. तुम्ही बटरफ्लाय बना, फुलपाखरू त्याचं एक्झाम्पल आहे, कॉक्रोच एक्झाम्पल आहे, विंचू एक्झाम्पल आहे. बरोबर. त्यांच्यामध्ये जी उपांगी असतात ते जॉईंटेड असतात किंवा ते काय असतात? जॉईंट लेग असतात. कळलं? हेन्स दे आर कॉल्ड अँथ्रोपोडा, म्हणून त्यांना अँथ्रोपोडा म्हटलं जातं. द planet Earth has the highest number of animal from this phylum, hence they are the largest phylum with the highly successful animal kingdom.
म्हणजे पृथ्वीवर जर कुठल्या प्रकारच्या प्राण्यांचं प्रमाण जास्त आहे तर ते म्हणजे फायलम अँथ्रोपोडा. म्हणून त्यांना हायली सक्सेसफुल म्हटलं जातं, यशस्वी. म्हणजे काय की हे जगण्यामध्ये सर्वात जास्त यशस्वी आहे पृथ्वीवर. म्हणजे ह्यांची संख्या म्हणजे फायलम अँथ्रोपोडाच्या ह्याच्यामध्ये जे प्राणी येतात त्यांची संख्या पृथ्वीवर सर्वात जास्त आहे, म्हणजे नंबर 1 आहे. कळलं? दीज ॲनिमल आर फाउंड ऑल टाईप ऑफ हॅबिटॅट, म्हणजे सगळीकडे आढळतात. म्हणजे पर्वताचा सर्वात उंच टोकापासून समुद्रामधला खोल तळापर्यंत हे सगळीकडे आढळतात. बॉडी ऑफ ॲनिमल ट्रिप्लोब्लास्टिक, आय होप परत ट्रिप्लोब्लास्टिक 3 लेअरने बनलेलं, मिझोडम, एंडोडम, एक्टोडम. युक्युलोमेट म्हणजे त्यांच्याकडे बॉडी कॅव्हिटी असते. बायलॅट्रिकल सिमेट्रिकल, तुम्हाला माहिती आहे बायलॅट्रिकल सिमेट्री म्हणजे काय? एक रेष बरोबर मधून बॉडीच्या पास केली तर त्याचे इक्वल 2 तुकडे होतात, बायलॅट्रिकल सिमेट्री. अँड सेगमेंटेड म्हणजे काय? त्यांच्या अंगावर रेषा असतात. कळलं? आता चिटनियस एक्झोस्केलेटन प्रेझेंट अराउंड देअर बॉडी, आणि त्यांच्या अंगाभोवती एक असं आवरण असतं ना की ते क्रंची असतं. क्रंची म्हणजे काय की तुम्ही जरा फ्रेश काकडी आणली आणि ती खात असताना बघा क्रंची आवाज येतो काकडीचा तोंडाचा, का? क्रंची असल्यामुळे. मग त्यांच्या भोवती आता जे लोक खेकडे खातात त्यांना माहिती आहे त्यांच्या साल काढावं लागतं वरचं आवरण, ते म्हणजे चिटिनियस आवरण. मग तसं फुलपाखरूमध्ये असतं का? असतं. मग तसं विंचूवर असतं का? असतं. तसंच कॉक्रोचवर असतं का? असतं. कधी कॉक्रोच खाल्ला तर बघा असा मस्त आवाज येतो, क्रंची. सो चिटिनियस ऑर्गन असतं. एक्झोस्केलेटन म्हणजे त्यांचं जे एक्झोस्केलेटन बाह्य आवरण ते काय असतं? क्युटिनियस असतं किंवा क्रंची असतं, म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये आणि क्रंची. बरोबर? कधी कॉक्रोच मारला असेल त्यांना माहिती आहे क्रंची असतो कॉक्रोच. दिस ॲनिमल युनिसेक्शुअल म्हणजे मेल बॉडी वेगळी असते, फिमेल बॉडी वेगळी असते. मग ते जे एक्झाम्पल बघा, क्रॅब, खेकडा, स्पायडर, तुमची कोळी माशी, स्कॉर्पियन, विंचू. बरोबर? आता मिलीपेडे, सेंटीपेडे माहीत नाही आपल्याला, हे पेडेच आहे, दोन्ही पेडे. बरोबर? कॉक्रोच आय होप माहिती आहे, बटरफ्लाय सगळ्यांना माहिती आहे, हनी बी सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ही तुमची एक्झाम्पल झाली. आणि हे तुम्हाला 2 एक्झाममध्ये येतात, ॲनेलिडा आणि अँथ्रोपोडा. हे सर्वात जास्त जर कुठले प्राणी असतील पृथ्वीवर ते म्हणजे ह्या प्रकारचे, दॅट इज ॲनेलिडा. एक्झाम्पल दिले बघा, ह्यांचे सगळ्यांचे बॉडी ऑर्गन आहेत ना क्रंची असतात. आणि हे एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिकलला येतो कॉक्रोचचं, आणि कॉक्रोचसोबत आणि अर्थवॉर्मचं. आणि कॉर्डेडमध्ये एक एक्झाम्पल येतं म्हणजे एव्स म्हणजे पक्षी, त्याच्यामध्ये कबूतर दिलेला असतो तुम्हाला. ठीक आहे? सो हे झालं. आता नंतरची फायलम आहे त्याला म्हणतो आपण मोलुस्का. मोलुस्का म्हणजे सॉफ्ट बॉडी. मोलुस्का म्हणजे काय? ज्यांची बॉडी सॉफ्ट असते त्यांना मोलुस्का म्हटलं जातं. आता सब फायलम मोलुस्का. बॉडी ऑफ दिस ॲनिमल सॉफ्ट अँड स्लायमी. त्यांची जी बॉडी असते सॉफ्ट असते, स्लायमी म्हणजे गिळगिळीत, बरोबर, चिपचिपी असते. बरोबर? हेन्स दे आर कॉल्ड अ मोलूस, म्हणून त्याला मोलुस्क असं म्हटलं जातं. दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम इन द ॲनिमल किंगडम. म्हणजे काय की अँथ्रोपोडानंतर जर दुसऱ्या नंबरवर जे प्राणी आहेत की जगात सर्वात जास्त आढळतात ते म्हणजे किंगडम मोलुस्कामधले. ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवा, पहिल्या नंबरवर कोण आहे? आपले अँथ्रोपोडा जे सर्वात जास्त आढळतात पृथ्वीवर. दुसऱ्या नंबरवर कोण आहे? मोलुस्का जे सर्वात जास्त आढळतात. कळतं? सो सेकंड लार्जर. दीज ॲनिमल आर द ॲक्वॅटिक ऑर द टेरेस्ट्रियल. पाण्यात तरी राहतात किंवा जमिनीवर राहतात. मोस्ट ऑफ ॲक्वॅटिक मोलुस्क आर द मरीन बट फ्यू आर द फ्रेश वॉटर वेलर. बरोबर? जमिनीवर पण असतात, पाण्यात पण असतात. आणि पाण्यामध्ये जर असतील तर ते शक्यतो खाऱ्या पाण्यातले असतात. खूप कमी आहे की ते गोड्या पाण्यात आढळतात. एक्झाम्पल बघा, ऑक्टोपस दिसते बाजूला, नंतर बायवॉल आणि स्नेल म्हणजे तुम्हाला माहिती आहे गुगल काय किंवा बायवॉल. ठीक आहे? ऑयस्टर. बघा, बॉडी ऑफ दिस ॲनिमल ट्रिप्लोब्लास्टिक. आता एक्झाम्पल आलं परत ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे कळलं 3 लेअरने, एंडो, एक्टो आणि मिझोडमने. युक्युलोमेट. आता युक्युलोमेट म्हणजे बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट, त्यांच्या अंगामध्ये बॉडी कॅव्हिटी पोकळ जागा असते. नॉन सेगमेंटेड, अंगावर रेषा नसतात आणि सॉफ्ट असतं. एक्सेप्ट ॲनिमल लाईक म्हणजे ह्यांचे शक्यतो प्राणी सॉफ्ट असतात, पण त्यांनी अपवाद दिला आहे. स्नेल, उदाहरणार्थ स्नेल, देअर बॉडी शो द बायलॅटरल सिमेट्री. जी स्नेल आहे ती बायलॅटरल सिमेट्री दाखवते, म्हणजे एक ॲक्सिस जर पास केला तर त्याचा इक्वल 2 पार्टमध्ये ती डिवाईड होते. सो बायलॅटरल. देअर बॉडी डिवायडेड इंटू 3 डिव्हिजन, हेड, फूट अँड विसरल मास. त्यांची जी बॉडी आहे 3 पार्टमध्ये डिवाईड होते, डोकं, पाय आणि विसरल मास. विसरल मास म्हणजे त्याचं जे कवच असतं ना
ते बनतं त्याने. चिकट चिकट जो पदार्थ असतो स्नेलच्या बघा पायातून जात असतं, तर त्याच्यापासून असं हे कवर पण बनतं, म्हणजे जे आवरण असतं त्याचं बनतं. सो इट इज कॉल्ड अ विसरल मास. विसरल मास इज कवर विथ द मेंटल. आता जे चिकट द्राव करणारा जो आवरण आहे ते नाजूक असल्यामुळे ते कवर असतं मेंटलने. मेंटलने म्हणजे हा त्याचा वरचा कवर, कडक, कवर विथ द मेंटल. दिस मेंटल सिक्रेट हार्ड कॅल्सिरियस शेल. आणि हे जे मेंटल आहे ते काय करतं, सिक्रेट करतं, वाहतं काय, असं प्रकार की त्याच्यामुळे हे हार्ड शेल तयार होतं. असा पदार्थ ते सिक्रेट करतं की ज्याच्यामुळे हे शेल, ह्याचं कवर काय होतं, कवर होतं. कॅल्सिरियस म्हणजे काय, कॅल्शियमयुक्त. कॅल्सिरियस म्हणजे काय, कॅल्शियमयुक्त, ज्याच्यामध्ये कॅल्शियम असतं. दिस शेल मे बी एक्सटर्नल ऑर इंटरनल ऑर इवन अपसेंड इन सम केसेस. मग हे शेल जे तयार होतं ते इंटरनल पण असतं, आतल्या बाजूने पण तयार होतं, एक्सटर्नल पण असतं, असं बाहेर पण तयार होतं, आणि कधी कधी नसतं पण. हे तिन्ही केस असू. दिस ॲनिमल इज द युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल म्हणजे तुम्हाला माहीत पडलं की इट्स अ मेल आणि फिमेल, दोन वेगवेगळ्या बॉडी असतात. सो हे तुमचे झाले कोण, मोलुस्का. कळलं, म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये काही एक्झाम्पल लक्षात ठेवले तर तुम्हाला हे कळतं. आणि पण हे सिम्पल आहे. हे जे अंडरलाईन केलेले वर्ड आहे, ट्रिप्लोब्लास्टिक, युकलमेट, नॉन सेगमेंटेड, त्यानंतर कॅल्सिरियस शेल, विसरल मास कवर विथ द मेंटल, हे शब्द आले पाहिजे. युनिसेक्शुअल, सेकंड लार्जेस्ट, हे जर आले, नंतर बॉडी काय सॉफ्ट अँड स्लायमी, हे शब्द आले पाहिजे, तर तुम्ही समजू शकता की बाबा हां, की तुम्ही उत्तर लिहिलं आहे. सो हे तुमचं पहिलं मॉलुस्का. कळलं. आता मॉलुस्का झाल्यानंतर आपण बघायचे इकायोडर्मेटा. काय बघायचं आहे, एकायोडर्मेटा. आता एकायोडर्मेटा म्हणजे काय तुम्हाला, ठीक आहे, एकायोडर्मेटा हे लाचचं आहे. नंतर आपण जे उरलेला धडा आहे तो नेक्स्ट लेक्चरला घेऊ. संपला धडा, आता काय जास्त नाही, 2 ते 3 पेज उरलेले. कळलं. एकायोडर्मेटा. आता एकायोडर्मेटाचं बघा खाली एक्झाम्पल दिलं, स्टारफिश, सी कुकुंबर, सी अर्चिन. ही एक्झाम्पल लक्षात ठेवायची, कारण की हे जे पिक्चर, आय थिंक सो सी अर्चिनचं चित्र दिलं होतं एका एक्झामला 3-4 वर्षापूर्वी, आणि ह्या फायलमचे कॅरेक्टरिस्टिक लिहा. बरोबर, एक्झाम्पल ओळखा काय आणि हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे, म्हणजे हे काय वर जे दिले त्याच्यामधले 3-4 लिहायचे होते, म्हणून हे सी अर्चिन आलं होतं. मग आता सी कुकुंबर, स्टारफिशचं तर तुम्हाला लगेच कळतं की ह्याची सिमेट्री रेडियल असणार, कारण की तुम्हाला एकपेक्षा जास्त एक्सेस म्हणून कट केलं तर 2 इक्वल तुकडे होतात. म्हणजे हिथून जर असं कट केलं तरी 2 इक्वल तुकडे होतात, हिथून जरी तुकडा केला इक्वल होतात, असे केले तरी इक्वल होतात. सो देअरफॉर इट इज अ रेडियल सिमेट्रिकल. बघा, कॅल्सिरियस स्पाइन आर प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ दिस ॲनिमल, हेन्स दे आर कॉल्ड एकायोडर्मेटा. कॅल्सिरियस स्पाइन म्हणजे कॅल्शियमयुक्त स्पाइन, म्हणजे स्पाइन म्हणजे त्यांचा पाठीचा कणा असतो कॅल्शियमचा, म्हणजे पूर्णपणे कणा नाही पण आधार देणारा एक असा धागा असतो किंवा एक छोटीशी काडीसारखं असतं. कॅल्सिरियस म्हणजे कॅल्शियमपासून बनलेलं, म्हणून त्यांना नाव दिलं एकायोडर्म. काय दिलं नाव, एकायोडर्म. म्हणजे कॅल्शियमयुक्त असा पाठीचा कणा थोड्या प्रमाणात का होईना असतो नॉन कॉर्डेटमध्ये, जो देअरफॉर कॉल्ड एकायोडर्म. दिस ॲनिमल फाउंड ऑनली इन ओशन. फक्त आणि फक्त समुद्रात आढळतात. ट्रिप्लोप्लास्टिकचा अर्थ माहिती आहे, युक्लोमेटचा अर्थ माहिती आहे, रेडियलिकल सिमेट्रिकल ह्याचा अर्थ आहे इन अडल्ट स्टेज. हावेवर दे शो द बायोइलेक्ट्रिकल सिमेंट इन द लार्वल स्टेज. म्हणजे जेव्हा ते पूर्णपणे डेव्हलप होतात तेव्हा ते रेडियल सिमेट्री दाखवतात, पण लार्वा स्टेज म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ते लहान असतात तेव्हा ते फक्त आणि फक्त बायलॅटरल सिमेट्री दाखवतात. कळलं. लार्वा स्टेज म्हणजे सुरुवातीची स्टेज, म्हणजे बाळापासून मोठं होत असताना. परफॉर्म द लोकोमोशन माहिती आहे, एका ठिकाणावर दुसऱ्या विथ हेल्प ऑफ ट्यूब फीट म्हणजे ट्यूबसारखे काय असतात त्यांचे पाय असतात, ट्यूब फीट, त्याने काय करतात, लोकोमोशन. ट्यूब फीट ऑल्सो यूज फॉर द कॅप्चरिंग द प्रे अँड सम ॲनिमल आर द सेडेटरी. म्हणजे काय, हे ट्यूब लाईक जे असतात, पाईप लाईक स्ट्रक्चर, म्हणजे जे स्ट्रॉचे छोटे छोटे तुकडे केले तर ते ट्यूब लाईक स्ट्रक्चर होतं, ते चिटकल, तर ते प्रे पकडायला म्हणजे शिकार पकडायला कामाला असतात. पण काही जण असतात ते सेडेटरी असतात. सेडेटरी म्हणजे स्थिर, कुठेही इकडे तिकडे न जाणारे, त्यांना सेडेटरी म्हटलं जातं. दे हॅव अ स्केलेटन मेड अप ऑफ कॅल्सिरस स्पाइन. आता तुम्हाला माहिती आहे कॅल्शियमचे काय म्हणलेले असतात, त्यांचे स्पाइन असतात. स्केलेटन म्हणजे त्यांचा शरीराचा ढाचा, त्यांचा शरीराचा सगळा आकार.
ऑर द ओसिकल्स किंवा प्लेट्सने बनलेले असतात. बरं, स्पाईन म्हणजे काट्या काट्यासारखे असे. बरं, कॅल्सिरस म्हणजे कॅल्शियमने बनलेले किंवा प्लेट्स, ह्या अशा प्लेट्स चपट्या. दिस ॲनिमल ऑफ गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन, ह्यांच्याकडे रिजनरेशनची ॲबिलिटी असते. रिजनरेशन म्हणजे काय, ह्यांचे जर तुकडे पाडले तर त्या तुकड्यापासून परत नवीन पूर्ण ॲनिमल काय होऊ शकतो, तयार होऊ शकतो. मग त्या कॅपॅसिटीला रिजनरेशन म्हटलं जातं. हे आपल्याला बघायचं आहे, तिसरा धडा जो राहिला आहे त्याच्यात. दीज ॲनिमल आर द युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल म्हणजे माहिती आहे, मेल वेगळी असणार, फिमेल वेगळे असणार. मग त्याचं एक्झाम्पल काय, स्टारफिश, नंतर तुम्हाला माहिती आहे सी अर्चिन, सी कुकुंबर. डायग्राम आणि त्याच्यावरनं नावं लक्षात ठेवायचं. आता हेमिकॉर्डेट आहे, ह्याच्यापासून जो पुढचा धडा आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघायचा आणि सोप्पा आहे. म्हणजे नेक्स्ट लेक्चरला हा आपला टॉपिक संपेल, तिसरं लेक्चर असेल, बरोबर. सो प्लीज ह्याच्यामध्ये मी जसं सांगितलं त्या ट्रिकने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. फक्त नवीन शब्द आहेत, पाठांतर आहे बस या धड्यामध्ये, असं दुसरं काहीच नाही. ठीक आहे, चलो बाय.